ही कला आहे की नाही, महार मांग म्हणजे भोजनाची कला काय, ब्राह्मणाची कला नाही. तुम्ही आमचीच चोरलेली कला आहे. राधा पाटील असू द्या, गौतम पाटील असू द्या, हे सण करतील का असं? संध्याकाळी ते राजा राणी होतील. दिवसभर ते आम्ही भिकारी. बालगंधर्वला आमचा कार्यक्रम होता. पूर्वी कसं होतं, आमचे शो बालगंधर्वला व्हायचे. नाटक शो झाले की आमचे झाले की ऑर्केस्ट्रा, त्यावेळेला ऑर्केस्ट्रा भरपूर असायचे. झपाटे मोठे मोठे 7 कलरचे पुण्यातले ऑर्केस्ट्रा होते. मग आमचा शो असायचा कार्यक्रम, म्हणजे तमाशाचे शो व्हायचे. मग बालगंधर्वला नाटक होतं जुनं आहे बरं ते. मग तिथं त्यावेळेला त्यांची लक्झरी लागली होती. त्यांची एकच लक्झरी, आमच्या 4-5 ट्रक गाड्या. तर आमचे कलावंत उतरले, लक्झरी त्यांना आवडली. त्यावेळेला वेगळं लक्झरी म्हणजे काय चीज. आम्हाला कडले अशा गाड्या, अशा गाड्या, त्यात फळ्यातनं झोपणारे असं. मग त्या लक्झरीमध्ये त्यांचं नाटक संपलं, आमचा तमाशा होत होता ना आमचं. मग त्यामुळे आमच्या बी गाड्या तिथं लागल्या, शेजारीच गाडी लागली. तर आतमध्ये गाडीमध्ये बसले होते, काय XYZ ड्रिंक घेत होते काय माहीत नाही मला. मग आमचे कलाकार 4 गेले बघायला लक्झरी कशी आहे बघायला. त्यांनी खाली उतरलं, जोरात बोलले, तामासगीर आली, खाली उतरलं. मग आमच्या वडिलांना वाईट वाटलं, आम्ही बी कलावंत, छोटे मोठे कलावंत आहे. मग 10-15 दिवस असताना परत आमचा नाशिकला शो होता. मग त्यांचं नाटक नंतर होतं ना, आमचा तमाशा पाहिला होता. मग आमच्या वडिलांनी 15 दिवसामध्ये गाडी लक्झरी घेतली त्यावेळेला. म्हणजे तमाशाला नावं ठेवतात म्हणून. मग त्यांच्या शेजारीच लक्झरी लावली. हे बघा आमचं काय. मग त्यांच्या मॅनेजरला बोलवलं, कलावंत कुठलाही असू दे, लहान असू दे मोठा असू दे, आपण तुच्छ समजायचं नाही. बरं ही कला आहे की नाही, हे तुम्हाला काय, ही कला आहे की नाही, महार मांग म्हणजे भोजनाची कला काय, ब्राह्मणाची कला नाही. तुम्ही आमचीच चोरलेली कला आहे. तुम्ही भाषेच्या तत्वावर, शाळेच्या शिक्षणाच्या तत्वावर पुढे गेलेले. तुम्ही बघा पूर्वीपासून महार मांगाशिवाय कला नाही. महार मांग भोजन मुसलमान ते सण पण हे ते लोक आहेत ना, स्टँडर्ड लोक, हे सण पण करणार ना स्टँडर्ड कला. असं काय मला बघा म्हटलं, राधा पाटील असू द्या, गौतम पाटील असू द्या, हे सण करतील का असं? आता बघा उतरले कलाकार, जे ते आंघोळीला गेलं, कोण कुठं संध्याकाळी ते राजा राणी होतील. दिवसभर ते आम्ही भिकारी. असं वाटतंय का? मग तो किस्सा येतो, तो गाडी घेतली, आम्ही म्हटलं कलावंत असू द्या, कलावंताचा अपमान नका करू, छोटा असू द्या, तो कलावंत प्रेमाने बघायला तुमची गाडी कशी आहे ती. मग तिथून पण तमाशा सृष्टीमध्ये लक्झरी चालू झाल्या. आम्ही घेतली, पार्टीने लक्झरी घेतली भरपूर. म्हणजे आता लक्झरी झाली. आता जेंट्सला एक लीड आहे.